राजकीय सत्तेचा खेळ. धनंजय मुंडे अजूनही मुक्तच. राज्यात खळबळ उडवणाऱ्या एका घटनेत सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हा भयानक गुन्हा धनंजय मुंडे यांचा विश्वासू माणूस वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी कराड व त्याच्या सहकाऱ्यांना अटक केली जरी असली तरी मोठ्या राजकीय वजनदार नेत्यांचा वरदहस्त असल्याने धनंजय मुंडे अजूनही मुक्तपणे फिरत आहे. कायदा केवळ सामान्यासाठी आहेच का? हाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सरपंच संतोष देशमुख यांचा जबरदस्तीने एका ठिकाणी नेऊन अमानुष छळ केला गेला. त्यानंतर त्यांना निर्दयपणे मारण्यात आले. हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या घडला. म्हणजे यातून फक्त गुन्हा नाही तर आपल्याला दहशत माजवायची ही सुद्धा सिद्ध होतंय. सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या करताना व त्यांचा छळ करताना 15 फोटोज आणि काही व्हिडिओ देखील त्यांनी काढले आहे. ज्या व्हिडिओवरून त्यांना दहशत माजवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायचा होता. परंतु त्याच फोटोज आणि व्हिडिओजमुळे वाल्मिक कराड आणि त्यांचे साथीदार पकडले गेले. मग एवढ्या सगळं झाल्यानंतर एकच प्रश्न येतो, पोलिसांची कारवाई फक्त कराडवरच का? सार्वजनिक दबावापुढे पोलिसांनी जलद कारवाई करत कराड आणि त्याच्या गुंड्यांना अटक केली. मात्र अनेक पुरावे धनंजय मुंडेपर्यंत पोहोचत असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही. त्यांच्या विरोधात थेट पुरावे नाहीत असा खुलासा पोलीस प्रशासन करत आहे. हा खुलासा म्हणजे फक्त शक्तिशाली लोकांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या सर्वांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय पाठबळ आणि प्रसार माध्यमांची भूमिका. या घटनेनंतर मुंडे यांच्या मोठ्या राजकीय नेत्यांनी समर्थन देखील केले. अनेक वरिष्ठ नेते त्यांच्यावरच्या आरोपांना राजकीय कट म्हणून संबोधत देखील आहे. याशिवाय धनंजय मुंडे यांचे नाव मोठ्या वृत्तवाहिन्या टाळतात. कराड आणि त्याच्या गुंडाविरोधात वृत्तपत्रात मोठी मथळी झळकत आहे. मात्र मुंडे यांच्या भूमिकेवर कुणीही भाष्य करताना दिसत नाही. जनतेचा रोष आणि न्यायाचा प्रश्न बघता या प्रकरणावरून लोकांना प्रचंड संताप होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे. मुंडे यांना अटक करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र राजकारण, गुन्हेगारी आणि प्रसार माध्यमांच्या साखळी सत्तेत दडपले जाणार का? धनंजय मुंडे अजूनही मुक्तच. प्रश्न इतकाच, त्याला रोखणार कोण? मतांसाठी सत्य दडपले जात आहे का? तर जाणून घेऊ सखोल विश्लेषण. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार धनंजय मुंडे हे एका विशिष्ट समाजात मोठे वजनदार नेते मानले जातात. निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी पक्ष त्यांचा दुखवण्याची रिस्क घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर मौन बाळगले असून अंतर्गत दबाव टाकून पोलिसांच्या चौकशीवरही परिणाम करत असल्याचे आरोप होत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मौन संशयास्पद वाटत आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की पोलीस स्वतंत्रपणे तपास करत आहेत. आम्ही कोणत्याही चौकशीत हस्तक्षेप करणार नाही. मात्र या विधानावर अनेक राजकीय विश्लेषक आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वास ठेवायला तयार नाहीत. उलटपक्षी उपमुख्यमंत्र्यांनी तर थेट धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ वक्तव्य करताना म्हटले की मुंडे साहेब निर्दोष आहे, त्यांच्यावर राजकीय कट रचला जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या प्रत्येक राजकीय नेत्याचा एक राईट हँड असतो आणि तो राईट हँड आपल्या गुन्हेगार नेत्याचे सर्व गुन्हे सांभाळत असतो. हाच राईट हँड म्हणजे वाल्मिक कराड. परंतु धनंजय मुंडे सोबत इतकी जवळीक असताना देखील कुणीच कसा हा प्रश्न मांडत नाही. प्रसार माध्यमांना आणि मोठ्या मीडिया हाऊसला न्यूज महाराष्ट्रतर्फे एकच विनंती की सत्य लपवण्याचा प्रयत्न करू नये आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या जवळीक असलेल्या धनंजय मुंडेंना साथ द्यायचे काम बंद करा. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची निष्पक्ष चाचणी केली गेली पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून कमेंट्समध्ये आपले मत कळवा. धन्यवाद.